यानंतर एक सविस्तर रिपोर्ट। राज्यात बॉस कोण? फडणवीसच। फडणवीस पुन्हा आले ते असे काही दणदणीत आलेत की मवियाचा पत्ताच कट झालाय। नाद करायचं नाही हे फडणवीसांनी पुन्हा एकदा दाखवत करेक्ट कार्यक्रम केलाय। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूँ लौट करवा दूंगा। फडणवीस बस नाम ही काफी है। लोकसभेत अवघ्या 9 जागांवरून फक्त 5 महिन्यात 125 पर्यंत जागा खेचून आणणं याला फडणवीस म्हणतात। सलग 3 निवडणुकांमध्ये सेंचुरी मारत महाराष्ट्रात भाजपला नंबर 1 चा पक्ष बनवणं याला फडणवीस म्हणतात। आणि मी राजीनामा देतो इथपासून ते अख्खी सत्ता खेचून आणणं याला फडणवीस म्हणतात। ते पुन्हा आलेच। येताना 125 पेक्षा जास्त आमदार घेऊन दणदणीत विजय मिळवून आले। 105 आमदार असतानाही आधी विरोधी पक्षनेते आणि मग उपमुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी करिश्मा काय असतो तो महाराष्ट्राला दाखवून दिलाय। लोकसभा निवडणुकीनंतर मला मोकळं करा म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरच भाजपनं विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली। पक्ष नेतृत्वाचा हा विश्वास 100% सार्थ ठरवत फडणवीसांनी यश खेचून आणलं। मला मोकळं करा म्हणत राजीनाम्याची भाषा करणारे फडणवीस सर्व शक्तीनिशी मैदानात उतरले। लोकसभेत भाजपच्या 9 जागा ते विधानसभेत 125 जागा मिळवत फडणवीसांनी एक हाती गेम फिरवला। 2014 मध्ये 122 आमदार, 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये 125 आमदार जिंकून आणत भाजप सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाटेपेक्षाही 2024च्या निवडणुकीत भाजपचे जास्त आमदार निवडून आले। लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला कौल असताना 5 महिन्यात वारं फिरवत भाजप नंबर 1 चा पक्ष बनलाय। एका बाजूला शिंदेंचं आक्रमक राजकारण, दुसऱ्या बाजूला अजित पवारांना सांभाळत पक्ष वाढवण्याची कसरत फडणवीसांनी करून दाखवली। एकतर मी राहीन नाहीतर तू या ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीस पुरून उरले। शरद पवार विरुद्ध फडणवीस अशा राजकारणात फडणवीसांची सरशी झाली आहे। जरांगे सातत्याने टार्गेट करत असताना सुद्धा फडणवीसांनी यश खेचून आणलं। पक्षांतर्गत विरोधक, युतीमधले विरोधक, राजकारणाबाहेरचेही विरोधक यांचा यशस्वीरित्या सामना करत फडणवीसांनी कमळ फुलवून दाखवलं। आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत। याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो, ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो। आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। गेल्या 5 वर्षांच्या राजकीय स्थित्यंतरानंतर आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्याची जबाबदारी फडणवीसांवर होती आणि ती त्यांनी चोख निभावली। विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी परफेक्ट रणनीती आखत करेक्ट कार्यक्रम केला। या निवडणुकीत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं जागा वाटप, उमेदवार आणि प्रचाराचे सर्वाधिकार फडणवीसांना दिले होते। या संधीचं फडणवीसांनी सोनं केलं। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा कार्यकर्ता खचला होता। त्याच्यामध्ये पुन्हा चैतन्य आणून फडणवीसांनी कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लावलं। फडणवीसांनी स्वतः राज्यभर फिरून आक्रमक प्रचार केला। महाविकास आघाडीचे सगळे नेते फडणवीसांना टार्गेट करत होते। फडणवीसांवर व्यक्तिगत टीकाही करण्यात आली। मात्र फडणवीसांनी संयमानं डाव टाकले आणि महाराष्ट्र कुणासोबत आहे हे दाखवून दिलं। निवडणुकीतल्या या यशानंतर फडणवीसांचा मार्ग आणखी प्रशस्त होणार आहे।
राज्यातल्या राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणातही फडणवीसांचं वजन वाढणार आहे. राज्य भाजपचं नेतृत्व फडणवीसांच्याच हातात राहील. निवडणूक रणनीतिकार म्हणून फडणवीसांची ओळख आणखी दृढ होणार आहे. फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण देणारी ही निवडणूक होती आणि त्यात फडणवीसांनी करून दाखवलंय. तेल लावून महाराष्ट्राच्या मातीत उतरलेल्या पैलवानानं मैदान मारून दाखवलंय. एक अकेला फडणवीस क्या करेगा याला देवाभाऊनं दिलेलं हे उत्तर आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना. पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं.